नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी प्रत्येक जणाला आपल्या आवडत्या गायकाची गाणी ऐकायला आवडत असतं. आपण अगदी त्या गायकासोबत गाणंही म्हणत असतो. तर हे गाणे ऐकताना ध्यान होऊ शकतं का हो? हो, नक्कीच होऊ शकतं. आज आपण तेच शिकणार आहोत. तर तुमच्या आवडतीच्या गायकाचं गाणं तुम्ही टेप रेकॉर्डरवर किंवा मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर लावू शकतात. शक्यतो शांत ठिकाणी बसायचे जेणेकरून तुम्ही पूर्ण तुमचं लक्ष त्या गाण्यावर त्या आवाजावर नेऊ शकाल. आता गाणं सुरू झाल्यानंतर गाणं ऐकताना गाण्याच्या चालीकडे, गायकाच्या आवाजाकडे, त्या आवाजातील चढ उताराकडे, गाण्यामधले जे काही लिरिक्स म्हणजे जे काही गाण्याची शब्द आहेत त्या शब्दांकडे, त्या शब्दाच्या अर्थाकडे, बॅकग्राऊंडला जे काही वाद्यवृंद आहे त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात करायची आहे. म्हणजे लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत. तुमचं चालीकडे लक्ष आहे, गायकाच्या आवाजातील चढउताराकडे पण तुमचं लक्ष आहे. जसं जसं गाणं पुढे जात आहे तसं तसं तुम्ही पूर्ण समरसून ते गाणं ऐकताय. त्याच्या अर्थाकडे लक्ष देताय. आता थोड्या वेळानंतर मनामध्ये काही वेगळे विचार येऊ शकतात. तुमचं लक्ष त्या गाण्यावरून दुसरीकडे भरकटू शकतं. तर जेव्हा लक्षात येईल की अरे आपलं लक्ष गाण्यामध्ये नाही आहे, तर ते पुन्हा लक्ष गाण्याकडे घेऊन यायचे. असं जेवढ्या वेळी होईल तेवढ्या वेळी करायचे. पुन्हा लक्ष गाण्यातील वाद्यवृंदाकडे, शब्दाकडे, अर्थाकडे, आवाजातील चढउताराकडे घेऊन जायचे. मेंदूला तुमच्या जेव्हा अशी समरसून गाणं ऐकायची सवय लागते तेव्हा गाणं ऐकल्याचा तर पूर्ण आनंद मिळतोच, पण लक्ष वर्तमान काळात ठेवण्यासही खूप मदत होते. प्रतिक्रिया न देता जो काही डिस्ट्रॅक्शन आहे तिकडून तुम्ही तुमचं लक्ष पुन्हा पुन्हा गाण्याकडे आणू लागतात आणि त्या गाण्याचा पूर्ण समरसून आनंद घेऊ शकतात. हेच एकाग्रता ध्यान आहे. आणि अशी मेंदूला तुमची सवय लागल्यानंतर तुम्ही एकमेकांशी बोलताना सुद्धा समोरचा माणूस जे काही बोलत आहे त्याच्या अर्थाकडे, त्याच्या हावभावाकडे, त्याच्या शब्दातील चढउताराकडे जेव्हा लक्ष देऊन ऐकायला लागतात तेव्हा माहिती मेंदूपर्यंत व्यवस्थित पोचायला सुरुवात होते आणि तुम्हाला त्याचं आकलनही वाढायला सुरुवात होते. यालाच एक प्रकारे प्रोॲक्टिव्ह लिसनिंगही म्हणतात. आणि अशी जेव्हा सवय लागते तेव्हा गाण्याचा, आपण ऐकणाऱ्या माहितीचं व्यवस्थित विश्लेषण आपला मेंदू करू शकतो. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.